जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतात। राज्य शासकीय कर्मचारी, अधिकारी त्याचबरोबर सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी यांच्या सेवाविषयक लाभासंदर्भात उदाहरणार्थ पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना असेल किंवा इतर लाभ असतील त्या संदर्भात सेवानिवृत्त होत असेल तर निवृत्तीवेतनविषयक लाभ प्राप्त होण्यास उशीर होत असतो आणि हे जी काही प्रलंबित प्रकरणे जी आहेत ती प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दरवर्षी माहे जूनमध्ये विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं दिनांक 13 मे 2025 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियमानुसार सुरू करण्यात आलेल्या व प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जून 2025 मध्ये सर्व प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्याकडील प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशी प्रकरणांचा ज्या ह्या बाबी आहेत त्या बाबींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात कळवण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली बाब म्हणजेच विभागीय चौकशी सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे, तथापि दोषारोपपत्र बजावण्यात आलेले नाहीत अशी। दुसरी बाब शासकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रलंबित असलेली निलंबन प्रकरणं। 3 नंबर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 मधील नियम 10 खालील प्रकरणे असतील। चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तथापि त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत अशा प्रकरणी। सादरकर्ता अधिकारी सहकार्य करत नाही असं काही प्रकरण असेल तर चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रकरणं निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणं। चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे तथापि त्यावर पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही असं काही प्रकरण असेल तर अंतिम निर्णयासाठी सक्षम प्राधिकारी स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अभिप्रायार्थ पाठवण्यात आलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा आणि विभागीय चौकशीच्या अनुषंगानं न्यायालयीन प्रकरणांचा आढावा या संपूर्ण बाबीसंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचं सूचित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या अंतर्गत काही कर्मचारी जे असतील त्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांचा निपटारा करून ही मोहीम जी आहे ती दरवर्षी जूनमध्ये राबवण्यात यावी आणि तसेच याबाबतचा अहवाल सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये प्रकरणांच्या यादीसह दरवर्षी माहे ऑगस्ट अखेरपर्यंत मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून सामान्य प्रशासन विभाग 1 या कार्यालयात सादर करावा या संदर्भात कळवण्यात आलेला आहे। क्षेत्रीय कार्यालयाने उपरोक्त प्रमाणे राबवलेल्या मोहिमेचा अहवाल त्यांच्या संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सादर करावा आणि प्रशासकीय विभागाने सदर अहवालाचं अवलोकन करून क्षेत्रीय कार्यालयास या संदर्भात मार्गदर्शन करावं या संदर्भात या गोष्टी कळवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बाब। अशाच महत्त्वपूर्ण बाबींच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।